Dear student, in the last lecture we have seen functions of blood. मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी असणारे जे काही रक्त जे आहे तर त्या रक्तांची कार्य त्या ठिकाणी पाहिली. कोणकोणती पाहिली पुन्हा एकदा पहा की ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस, वायू जे आहे तर त्या वायूंचं परिवहन. दुसरं आपण पाहिले ट्रान्सपोर्ट ऑफ न्यूट्रियन्स, पोषण तत्व जे आहे तर त्या पोषण तत्वांचं वहन. तिसरं आपण पाहिले ट्रान्सपोर्ट ऑफ वेस्ट मटेरियल, टाकाऊ पदार्थ जे आहे तर त्या टाकाऊ पदार्थांचं वहन करणं. चौथं आपण पाहिले प्रोटेक्शन, शरीर रक्षण त्या ठिकाणी करणं. फिफ्थ ट्रान्सपोर्ट ऑफ एन्झाईम्स अँड हार्मोन्स, विकर किंवा संपर्क जे आहे तर त्यांचं परिवहन त्या ठिकाणी करणं. सिक्स्थ थर्मो रेग्युलेशन, ज्याला आपण त्या ठिकाणी आपल्या शरीराचं तापमान नियंत्रण करण्याचं काम त्या ठिकाणी रक्त करताना असते. त्याच्यानंतर आपण पाहिलं की आपल्या शरीरामध्ये असणारे जे काही सोडियम असेल, पोटॅशियम सारखे असणारे जे काही खनिज जे आहे तर त्या खनिजांचं संतुलन राखण्याचं काम त्या ठिकाणी करताना असते. आणि सर्वात शेवटी आपण त्या ठिकाणी पाहिलं होतं की रक्त गोठण्याचं काम त्या ठिकाणी असणारे जे काही रक्तामधले असणारे जे काही प्लेटलेट्स असतील किंवा फायब्रिनोजेन नावाचं जे काही प्रथिन जे आहे तर ते प्रथिन त्या ठिकाणी करताना असतं. याच्यानंतरचा पुढचा आपल्याला पाहिजे ह्यूमन ब्लड ग्रुप्स. पाहतो की सर्वसाधारणपणे मानवी रक्तगट जो आहे तर तो मानवी रक्तगट आता कोणकोणते दिलेले की डिपेंडिंग अपॉन द प्रोटीन्स लाईक अँटीजेन्स अँड अँटीबॉडीज डिफरंट ब्लड ग्रुप्स आर फॉर्म्ड. काय सांगितलेले की रक्तामधील असणारे जे काही अँटीजेन, ज्याला त्या ठिकाणी वाटलेलं आहे की सर्वसाधारणपणे प्रतिजन आणि अँटीबॉडीज म्हणजे प्रतिपिंड, हे जे काही दोन प्रथिनं जे आहेत तर त्या दोन प्रथिनांवर आधारित रक्त जे आहे तर त्या रक्ताचे वेगवेगळे गट त्या ठिकाणी पाडलेले. देअर आर 4 मेन ग्रुप्स ऑफ द ह्युमन ब्लड ॲज ए बी ए बी अँड ओ. म्हणजे मानवी रक्त जे आहे तर त्या मानवी रक्ताचे आपल्या लक्षात येत नसते की ए बी, त्याच्यानंतर ए बी आणि असणारा जो काही ओ, अशा प्रकारचे असणारे जे काही गट जे आहे तर ते गट त्या ठिकाणी आहेत. त्याच्यामध्ये पुन्हा आपल्या लक्षात येत नसते की जे काही रक्तगट जे आहे तर त्या रक्तगटामध्येच पुढे आपल्या लक्षात येत नसते की ए प्लस किंवा ए निगेटिव्ह, त्याच्यानंतर बी पॉझिटिव्ह, बी निगेटिव्ह, त्याच्यानंतर ए बी पॉझिटिव्ह, ए बी निगेटिव्ह, त्याच्यानंतर ओ पॉझिटिव्ह आणि ओ निगेटिव्ह, अशा प्रकारची पुढे असणारे जे काही गट जे आहेत तर ते गट त्या ठिकाणी पाडलेले ते पुढे आपल्याला त्या ठिकाणी दिलेले. पुढे बिसाइड्स देअर आर 2 टाइप्स ॲज RH निगेटिव्ह अँड RH पॉझिटिव्ह ऑफ इच ऑफ दोज 4 ग्रुप्स. म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येताना असते हे जे काही ए बी आणि ओ असे 4 प्रमुख गट असे. त्याच्यामध्ये RH, त्याला काय म्हटलेलं आपल्याला RH काय म्हटलेले, RH म्हणजे त्या ठिकाणी रिसस, म्हणजे या ठिकाणी ते पॉझिटिव्ह आणि RH निगेटिव्ह असे मिळून त्या ठिकाणी प्रत्येक गट जो आहे रक्ताचा गट जो आहे म्हणजे एकाचा दोन म्हणजे ए पॉझिटिव्ह ए निगेटिव्ह, बी पॉझिटिव्ह बी निगेटिव्ह, ए पॉझिटिव्ह ए निगेटिव्ह, ओ पॉझिटिव्ह ओ निगेटिव्ह असे 2 प्रकार मिळून 8 रक्तगट जे आहेत तर ते 8 रक्तगट त्या ठिकाणी तयार होताना असतात. आता याच्यापैकी तुमचा असणारा जो काही रक्तगट जो आहे तर तो रक्तगट कोणता, तुम्ही जर रक्तगटाची टेस्ट केली असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी माहीत असेल, नसेल तर तुम्ही तो टेस्ट करून माहिती करून. पुढचं आपल्याला पाहिजे ब्लड डोनेशन, ज्याला आपण त्या ठिकाणी रक्तदान म्हणताना दिसतो. आता काय सांगितलेले, इफ पर्सन मीट्स अन ॲक्सिडेंट ब्लिडिंग ऑकर्स थ्रू वुंड्स. आता काय सांगितले की एखाद्या व्यक्तीला त्या ठिकाणी अपघात झाला की ज्या काय होणाऱ्या ज्या काही वुंड्स, जखमा ज्या आहेत तर त्या जखमांवाटे काय होतं नसते रक्तस्राव जो आहे तर तो रक्तस्राव त्या ठिकाणी होताना दिसतो. दुसरं आपल्याला सांगितलंय की मेनी टाइम्स ब्लड ट्रान्सफ्युजन इज नेसेसरी ड्युरिंग द सर्जिकल ऑपरेशन. अनेक वेळा काय होतं नसते की शस्त्रक्रिया ज्या आहेत त्याला सर्जिकल ऑपरेशन्स म्हटलेलं आहे. शस्त्रक्रियेच्या वेळी रुग्ण जे आहे तर त्या रुग्णास काय करावं लागतं, रक्त जे आहे तर ते रक्त त्या ठिकाणी द्यावं लागतं. पुढे सिमिलरली ब्लड इज ट्रान्सफ्युज्ड इन केस ऑफ द पेशंट ऑफ द ॲनिमिया, थॅलेमेसिया,
कॅन्सर होतो. आता पुढे काय सांगितलं आपल्याला की ॲनिमिया, त्याच्यानंतर थॅल्सेमिया आणि कॅन्सरग्रस्त असणारे जे काही रुग्ण जे आहेत तर त्या रुग्णांना बाहेरून रक्तपुरवठा जो आहे तर तो रक्तपुरवठा त्या ठिकाणी केला जातो. तर याच्यामध्ये असणारं जे काही थॅल्सेमिया, पुन्हा एकदा ऐका, पहिलं आपण ॲनिमिया पाहू. ॲनिमियामध्ये काय होतं नसते की रक्त जे आहे तर ते रक्त त्या ठिकाणी कमी होताना दिसतं, म्हणजे हिमोग्लोबिनचं प्रमाण त्या ठिकाणी कमी होताना दिसतं. थॅल्सेमिया जो आहे तर त्या थॅल्सेमिया झालेली जे काही मुलं जे आहेत, आपल्या भागामध्ये सुद्धा अशी थॅल्सेमिया झालेली जी काही मुलं जे आहेत तर त्या मुलांना जन्मानंतर लगेचच त्या ठिकाणी काही कालावधीमध्ये रक्त जे आहे तर त्या रक्ताचा पुरवठा त्या ठिकाणी करावा लागतो. म्हणजे रक्त जे आहे तर ते बदलावं लागतं, 6-6 महिन्यांनी वर्षांनी त्यांचं रक्त त्या ठिकाणी बदलावं लागतं. त्याला म्हटलेले थॅल्सेमिया. त्याच्यानंतर आपल्याला पुढे सांगितलं की कॅन्सरग्रस्त रुग्ण जे आहेत तर त्यांना सुद्धा रक्ताचा कॅन्सर जर त्या ठिकाणी झालेला असेल तर त्या ठिकाणी काय केलं तर अशा रुग्णांना सुद्धा त्या ठिकाणी बाहेरून रक्तपुरवठा त्या ठिकाणी केला जातो. ब्लड ट्रान्सफ्युजन इज कॅरीड आउट टू कॉम्पेन्सेट द ब्लड शॉर्टेज इन द बॉडी. काय सांगितलेले की शरीरामधील जे काही रक्त जे आहे, शॉर्टेज जे आहे तर ते त्या ठिकाणी काय करायचे, भरून काढण्यासाठी त्या व्यक्तीला काय केलं तर बाहेरचं रक्त जे आहे तर ते बाहेरचं रक्त त्या ठिकाणी दिलं जातं. पुन्हा एकदा पहा की ब्लड ट्रान्सफ्युजन इज कॅरीड आउट टू कॉम्पेन्सेट द ब्लड शॉर्टेज इन द बॉडी अँड दिस इज कॉल्ड ॲज द ब्लड ट्रान्सफ्युजन. आणि त्यालाच आपण त्या ठिकाणी रक्त पराधान जे आहे तर ते रक्त पराधान त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. त्याच्यानंतर पुढे की फ्रॉम व्हेअर द ब्लड इज सप्लाइड फॉर द ब्लड ट्रान्सफ्युजन. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी आत्ता आपण पाहिले की रक्त पराधान. आता हे रक्त पराधानासाठी रक्ताचा पुरवठा कुठून त्या ठिकाणी होताना दिसतो. तर पहिलं आपल्याला सांगता येईल की ब्लड बँक्स, ज्याला रक्तपेढ्या आपण त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. पहा की ब्लड इज कलेक्टेड इन द ब्लड बँक्स बाय स्पेसिफिक मेथड फ्रॉम द हेल्दी पर्सन अँड सप्लाइड टू द नीडीफुल पर्सन. तर सर्वसाधारणपणे रक्त जे आहे तर ते रक्त काय केलं तर रक्तपेढ्यांमध्ये हेल्दी पर्सन, निरोगी व्यक्ती जे आहे तर त्या निरोगी व्यक्तीच्या शरीरामधून काय केलं ते स्पेसिफिक मेथड, विशिष्ट पद्धतीनं रक्त जे आहे तर ते रक्त त्या ठिकाणी काढलं जातं. तुम्ही पाहिलं असेल. पुढे त्याच्यानंतर पुढे सांगितले अँड सप्लाइड टू द नीडीफुल पर्सन. आणि हे रक्त विशिष्ट पद्धतीने काढल्यानंतर नीडी पर्सन म्हणजे गरजू असणारे जे काही पेशंट जे आहे तर त्या गरजू पेशंटला त्या ठिकाणी पुरवलं जातं. इफ कलेक्टेड ब्लड इज नॉट युज्ड इमिजिएटली इट कॅन बी स्टोर्ड फॉर सम डेज इन रेफ्रिजरेटर. म्हणजे जमा झालेलं जे काही रक्त जे आहे तर ते रक्त लगेच जर वापरायचं जर नसेल तर ते काय केलं जातात, रेफ्रिजरेटर जे आहे तर त्या रेफ्रिजरेटरमध्ये काही दिवसापर्यंत त्या ठिकाणी ते ठेवता येतं. त्याच्यानंतर पुढे ब्लड डोनर. आता ब्लड डोनर म्हणजे काय, रक्तदाता, रक्तदान करणारा. आता काय कोणाला म्हटलेलं आहे की पर्सन हू डोनेट्स द ब्लड इज रेफर्ड ॲज ब्लड डोनर. म्हणजे जी व्यक्ती काय करते, रक्तदान करते, देते, तिला काय म्हटलेलं आपण रक्तदाता त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. दुसरा कन्सेप्ट आपल्याला दिलेला आहे ब्लड रिसेप्टियंट्स, म्हणजे रक्तग्राही. पाहता त्याची काय व्याख्या सांगितलेली, पर्सन हू रिसिव्ह द ब्लड इज रेफर्ड ॲज रिसिप्टियंट. ज्या व्यक्तीला रक्त दिलं जातं ती व्यक्ती म्हणजे रक्तग्राही होय. येते साधं सिंपल अशा प्रकारचं त्या ठिकाणी दिलेले. पर्सन ऑफ द ब्लड ग्रुप ओ कॅन डोनेट द ब्लड टू द पर्सन हॅव्हिंग एनी ब्लड ग्रुप. पहिलं स्टेटमेंट त्या ठिकाणी लक्षात ठेवा की ओ रक्तगट ज्याचा असेल तर तो काय करू शकतो, इतर सर्व गटांना म्हणजे ए पॉझिटिव्ह, ए निगेटिव्ह, बी पॉझिटिव्ह, बी निगेटिव्ह, ए बी पॉझिटिव्ह, ए बी निगेटिव्ह, या सर्वांना किंवा ओ पॉझिटिव्ह, ओ निगेटिव्ह या सर्व गटांना काय करू शकतो तर त्या ठिकाणी तो रक्त जो आहे तर तो रक्त त्या ठिकाणी देऊ शकतो. पुढे whereas the person with AB blood group
कॅन रिसीव्ह द ब्लड फ्रॉम द पर्सन विथ एनी अदर ब्लड ग्रुप. त्याचबरोबर काय सांगितले पहा की AB रक्तगट ज्या व्यक्तीचा आहे तर ती व्यक्ती काय करते, सर्वांकडून रक्त घेऊ शकते. म्हणजे कोणत्याही रक्तगट त्याला त्या ठिकाणी चालू शकतो. पुन्हा एकदा ऐका नीट काय सांगितले की O गटाचं रक्त इतर सर्व गटांना देता येत, तर AB गटाची असणारी काही व्यक्ती जी आहे तर ती व्यक्ती काय करते, सर्वांकडून रक्त त्या ठिकाणी घेऊ शकते. आणि म्हणून बाप काय म्हटलेले, हेन्स पर्सन ऑफ द ब्लड ग्रुप O इज कॉल्ड युनिव्हर्सल डोनर. आणि म्हणून O रक्तगट ज्याचा आहे अशा O रक्तगटातला असणारा जो काही व्यक्ती जे आहे तर त्या व्यक्तीला काय म्हटलेले, सर्व योग्य दाता, म्हणजे सर्वांना त्या ठिकाणी दान करू शकतो. रक्त जे आहे तर ते रक्त देऊ शकतो. पुढे आपल्याला सांगितले द पर्सन विथ द ब्लड ग्रुप AB इज कॉल्ड युनिव्हर्सल रिसेप्टियंट. तर ज्याचं रक्तगट त्या ठिकाणी AB आहे अशा प्रकारची AB रक्तगट असणारी काही व्यक्ती जी आहे तर त्या व्यक्तीला सर्व योग्य ग्राही त्या ठिकाणी म्हटलेले. म्हणजे कोणाचंही रक्त त्या ठिकाणी तू काय करू शकतो, घेऊ त्या ठिकाणी शकतो. त्याच्यानंतर पुढे पाहता थोडीशी माहिती आपल्याला त्या ठिकाणी दिलेली, काय दिलेली पहा की ब्लड ग्रुप्स आर हेरिडिटरी अँड डिपेंड्स अपॉन द जीन्स इनहेरिटेड फ्रॉम द पेरेंट्स. रक्तगट जे आहे तर ते रक्तगट अनुवंशिक असतात आणि ते आपल्या शरीरात माता किंवा पित्याकडून येणाऱ्या जनुकावर अवलंबून असतात. आता मी काय सांगतो ते नीट लक्षात ठेवा. सर्वसाधारणपणे आपला रक्तगट आपल्या आईचा जो रक्तगट असेल किंवा वडिलांचा रक्तगट जो असेल तर तोच असतो. लक्षात येते मी काय सांगतोय, आपला रक्तगट आपल्या आईचा रक्तगट जो असेल तो किंवा आपल्या वडिलांचा रक्तगट जो असेल तोच त्या ठिकाणी असतो. तर या ठिकाणी आपल्याला सांगितले की ब्लड ग्रुप्स आर हेरिडिटरी अँड डिपेंड्स अपॉन द जीन्स इनहेरिटेड फ्रॉम पेरेंट्स. म्हणजे रक्तगट अनुवंशिक असतात आणि ते आपल्या शरीरात माता किंवा पित्याकडून येणाऱ्या जनुकावर त्या ठिकाणी अवलंबून असतं. आपला रक्तगट नेमका कोणता आहे तर तो तुमच्या लक्षात येईल. तुमचा जो काही रक्तगट असेल तोच रक्तगट तुमच्या आईचा असेल किंवा वडिलांचा असेल, किंवा वडिलांचा किंवा आईचा जो काही रक्तगट असेल तोच तुमचा त्या ठिकाणी असणार आहे. आता याच्यासाठी तुम्हाला तुमच्या आईचा, वडिलांचा, तुमचा स्वतःचा रक्तगट त्या ठिकाणी माहीत असेल तर हे तुम्हाला त्या ठिकाणी कन्फर्म करता येईल. पुढे ब्लड ट्रान्सफ्युजन इज परफॉर्म ओनली आफ्टर द ब्लड ग्रुप मॅचिंग. पुढे काय सांगितले, रक्तदान करताना रक्तगट जुळल्यासच ते रक्त काय केलं जातं, रुग्ण जो आहे तर त्या रुग्णाला त्या ठिकाणी दिलं जातं. इफ इट इज डन विदाउट मॅचिंग इट मे प्रूव्ह फॅटल फॉर द पेशंट. म्हणजे रक्त पराधान करताना रक्त दुसऱ्याला त्या ठिकाणी आपल्याला द्यायचे, पेशंटला त्या ठिकाणी लगेच द्यायचं असेल तर तो रक्तगट न जुळल्यास आणि रक्त पराधान जर आपण त्या ठिकाणी केलं, त्या व्यक्तीला त्या ठिकाणी त्या सलाईनमधून त्या ठिकाणी दिलं, डॉक्टरने दिलं, तर त्या रुग्णाला धोका जो आहे तर तो धोका त्या ठिकाणी पोहोचू त्या ठिकाणी शकतो. पर्सन हू डोनेट्स द ब्लड मे बी रिसेप्टेंट इन फ्युचर. म्हणजे सर्वसाधारणपणे काय सांगितलं आपल्याला, आजचा रक्तदाता उद्याचा रक्त घेणारा सुद्धा असू शकतो. म्हणजे आपण रक्तदान जर केलं तर कधी आपल्याला त्या ठिकाणी भविष्यामध्ये काही ॲक्सिडेंट झाला, काय आपल्या ऑपरेशन्स करण्याची वेळ आली तर आपल्याला रक्त त्या ठिकाणी लागताना दिसतं. म्हणजे आपण दिलं तर आपल्याला रक्त लागणारच नाही असं काही नाही. आणि म्हणून या ठिकाणी सांगितलंय की आजचा रक्तदाता उद्याचा रक्त घेणारा सुद्धा त्या ठिकाणी असू शकतो. आणि म्हणून काय म्हटलेलं आहे पहा पुढे, ब्लड डोनेशन विदाउट एनी एक्सपेक्टेशन इज ऑलवेज लाईफ सेव्हिंग. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला सांगते की काही अपेक्षा न करता, काय त्याला काय म्हटलेलं आपल्याला, एक्सपेक्टेशन, अपेक्षा. म्हणजे काही अपेक्षा न करता दिलेलं रक्तदान जे आहे तर ते काय सांगितलं आपल्याला, लाईफ सेव्हिंग, जीवनदान त्या ठिकाणी दुसऱ्यासाठी असू शकतो. ब्लड इज रिक्वायर्ड इन व्हेरियस सिच्युएशन्स लाईक ॲक्सिडेंट, ब्लिडिंग, प्रीमॅच्युरेशन, सर्जिकल ऑपरेशन्स एक्सेट्रा. आपल्या लक्षात येतं नसते की अपघात झाला, त्याच्यानंतर दुसरं सांगितलं ब्लिडिंग, रक्तस्राव झाला, त्याच्यानंतर
पुढे आपल्याला सांगितलं की पॅर्ट्युएशन्स म्हणजे प्रसव काळ जे आहेत, स्त्रिया ज्या आहेत तर त्या स्त्रियांमध्ये आपल्याला त्या ठिकाणी मूल जे आहे तर ते मूल जन्माला येण्याची जी काही प्रक्रिया जी आहे तर त्या प्रक्रियेमध्ये जास्त रक्त जे आहे तर ते जास्त रक्त त्या ठिकाणी बाहेर पडताना त्याला म्हटलेले मॅट्रिएशन्स. दुसरं आपल्याला सांगितलं सर्जिकल ऑपरेशन्स, शस्त्रक्रिया. अशा स्थितीमध्ये रुग्णाला त्या ठिकाणी रक्त जे आहे तर त्या रक्ताची गरज त्या ठिकाणी पडते. ब्लड डोनेटेड बाय द हेल्दी पर्सन इज यूज टू सेव्ह द लाईफ ऑफ नीडीफुल पर्सन. आणि म्हणून निरोगी व्यक्तीद्वारा केलेलं जे काही रक्तदान जे आहे तर त्या रक्तदानाचा उपयोग गरजू रुग्ण जे आहे तर त्या गरजू रुग्णांचं जीवन वाचवण्यासाठी त्या ठिकाणी केला जातो. हेन्स ब्लड डोनेशन इज कन्सिडर्ड ॲज द बेस्ट डोनेशन. आणि म्हणूनच आपण त्या ठिकाणी म्हणताना असतो की रक्तदान काय हे सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं दान त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलेलं आपल्याला की व्हिजिट द ब्लड बँक इन युअर एरिया अँड कलेक्ट मोर इन्फॉर्मेशन अबाउट द ब्लड डोनेशन. आपल्या परिसरामध्ये या ठिकाणी आपल्या नवरात्राच्या काळामध्ये मुलं जी आहेत तर ती मुलं काय करताना असतात तर त्या ठिकाणी रक्तदान शिबिर त्या ठिकाणी भरवताना असतात. मग अशा प्रकारचं आपल्या इथे नसेल तर तुमच्या परिसरामध्ये किंवा तुम्ही ज्या ठिकाणी राहताय किंवा हॉस्पिटल असेल त्या ठिकाणी रक्तदान त्या ठिकाणी केलं जातं. तर अशा वेळेला तुमच्या परिसरातील एखादी जे काही रक्तपेढी जर असेल तर तिला भेट द्या आणि रक्तदानासंबंधीची अधिकची असणारी जे काही माहिती जी आहे तर ती माहिती तुम्ही त्या ठिकाणी मिळवा. पण एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.